नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डिसेंबर 2024 या महिन्याच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहे. तर राहिलेल्या घडामोडी या दुसऱ्या भागात आपण इथं कव्हर करणार आहे. बघा, सुरुवात करूया पर्यावरणीय घडामोडीपासून. तर महत्त्वाचं म्हणजे दाना चक्रीवादळ, दाना सायक्लॉन. ओके, दाना चक्रीवादळ. तर हे कुठे आलेलं आहे, कुठे धडकलेलं आहे? तर बंगालच्या उपसागरात, बंगालचा उपसागर बेंगालमध्ये ऑक्टोबर महिन्यात हे आलेलं होतं. ओडिसा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीला धडकले होते. ओके, नाव कोण दिलेलं आहे? कतार. काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दाना चक्रीवादळ ऑक्टोबर महिन्यात आलेलं होतं, बंगालच्या उपसागरात धडकलेलं. तर आणि नाव कोण दिलेलं आहे? तर कतार. ओके, समजलं. बघा पुढे, जैवविविधता करार, कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी. ओके, याची 16वी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज झालेली आहे. तर ही कुठे झालेली आहे? कॅली येते. कॅली कुठे? कोलंबिया कुठे? दक्षिण अमेरिकेमध्ये. ओके, तर 21 ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात झालेली होती CBD करार. UN CBDचा जो करार आहे, ओरिजिनल करार, तो 5 जून 1992ला हा करार पार पडलेला होता, करार झालेला होता. 29 डिसेंबर 1993ला हा लागू झालेला होता. डिसेंबर 93ला 180 देशांची संमती, आणि 1992ला भारताने स्वाक्षरी केली होती. पण भारताने संमती कधी केली आहे? 94ला. बघा, 1992चा करार, इंडियासुद्धा सिग्नेचर त्याच वेळी केलेलं होतं. ओके, लागू 1993ला झाला, आणि भारतानं संमती केली दिली 1994ला. ओके, लक्षात आलं. या परिषदेत धोक्यात असलेल्या प्रजातींचे रेड लिस्ट, म्हणजे धोक्यात आलेल्या प्रजाती त्यांचे रेड लिस्ट करणारे आणि असे पहिले जागतिक वृक्ष मूल्यांकन प्रकाशित करण्यात आले. ओके, धोक्यात आलेली प्रजातींचे रेड लिस्ट आणि त्याचबरोबर असे पहिले जागतिक वृक्ष मूल्यांकन UN CBD कुठे झाली? कॅली येथे ते पार पडण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा UNFCCC. ओके, कॉम्बॅट म्हणजे फॉरेस्ट कन्झर्वेशनचा आहे. ओके, COP29 त्याची 29वी COP पार पडली, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, नोव्हेंबर 2024मध्ये. ओके, तर कुठे पार पडली ही? बाकू, अझरबैजान. UNFCCCची कुठे पार पडली? बाकू, अझरबैजान. ओके, तर भारताचे प्रतिनिधित्व पर्यावरण राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग हे गेलेले होते. ओके, पर्यावरण राज्यमंत्री कोण गेले? कीर्तिवर्धन सिंग. ओके, COP28 कुठे पार पडलेली? तर दुबई येथे. आणि COP30 आता कुठे होणार आहे? बेलेम, ब्राझील. ओके, बाकू, अझरबैजान, बेलेम, ब्राझील. ओके, ती पार पडले. म्हणजे दुबई, बाकू आणि बेलेम. ब कॉमन आहे बघा लक्षात ठेवण्यासाठी. दुबई 28वी झाली, 29वी बाकू, आणि बेलेम ब्राझील हे COP30 होणार आहे 2025 साली. ओके, भारताने ह्या परिषदेमध्ये भारताने 2028 साली COP33 आयोजन करू आम्ही यासाठी प्रस्ताव मांडला होता भारताने. ओके, अजून कन्फर्म नाही, पण असा प्रस्ताव मांडला होता या बाकूमध्ये. तिरुवनंतपुरम विमानतळावर भारतातील पहिली स्वयंसंचालित इंडोर एअर क्वालिटी. स्वयंसंचालित इंडोर एअर क्वालिटी कुठे आहे? तिरुवनंतपुरम या विमानतळावर. दुर्गेश प्राणी उद्यान, हिमाचल प्रदेश येथील दुर्गेश अरण्य प्राणी उद्यान हे भारतीय ग्रीन बिल्डिंग काउन्सिल IGBC कडून प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतातील पहिले प्राणी संग्रहालय. दुर्गेश प्राणी उद्यान, हिमाचल प्रदेश येथील दुर्गेश प्राणी उद्यान हे भारतातील ग्रीन बिल्डिंग काउन्सिलकडून प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिले प्राणी संग्रहालय. ओके, कुठे आहे? हिमाचल प्रदेश, दुर्गेश. मोहाली ब्रिक नाबी नामक भारतातील पहिली बायो मॅन्युफॅक्चरिंग संस्थेची स्थापना केलेली आहे. ओके, ब्रिक नाबी ही बायो मॅन्युफॅक्चरिंग संस्था आहे. कुठे आहे? मोहाली, पंजाब. ओके, मोहाली, पंजाब येथे. तर या ब्रिकचं फुल फॉर्म काय? तर ब्रिक ही एक नॅशनल ॲग्री फूड बायो मॅन्युफॅक्चरिंग इन्स्टिट्यूट आहे. ॲग्री फूड बायो मॅन्युफॅक्चरिंग इन्स्टिट्यूट कुठे आहे स्थापन झालेली पहिली? तर पंजाब, मोहाली. ओके, त्यानंतर बघा जुनो. ओके, न्यूट्रिनोचा अभ्यास करण्यासाठी ही प्रयोगशाळा आहे, वेधशाळा आहे, ऑब्झर्वेटरी. कोणी सुरू केलेली आहे? चीनने. ओके, त्याचं नाव काय बघा फुल फॉर्म? जियांगमेंग अंडरग्राउंड न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी. ओके, सेम तशीच आपली INO. ओके, इंडियन न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी. ओके, ही आपली थेनी ते तामिळनाडू, थेनीमध्ये याचा विचार करण्यात आलेला होता. ओके, तर या ठिकाणी भारताची न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी होणार होती, अंडरग्राउंड न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी. ओके, त्यानंतर बघा वज्र शॉर्ट गन, नौदलाने ड्रोन विरोधी बंदूक तयार केली. वज्र शॉर्ट गन ही काय आहे? शॉटगन आहे, रेंज 4 किलोमीटर. कोणी तयार केलं? नौदलाने तयार केले. अभय काय आहे? पाणबुडी विरोधी जहाज आहे.
या जहाजात 80% भाग हा स्वदेशी असणार आहे. अभय काय आहे? जहाज आहे पाणबुडीवरती. वडोदरा येथे टाटा एअरबस आणि एअरक्राफ्ट प्रकल्पाचे उद्घाटन PM नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्राईम मिनिस्टर पेड्रो सांचेज यांनी केलेलं आहे. तर हे C-295 हे मालवाहू विमानाची निर्मिती आणि देखभाल दुरुस्ती भविष्यात प्रथम आणि ही भविष्यात निर्यात प्रथमच भारतात होणार आहे. ओके, म्हणजे ही जी एअरबस आहे, ओके, टाटा एअरबस ही जी एक मालवाहू विमानाची निर्मिती आहे C-295 याचं उद्घाटन कुठं झालं आहे प्रोजेक्टचं? तर वडोदरा इथे झालेलं आहे. ओके, इंडिया आणि स्पेन यांच्या पुढाकाराने झालेलं आहे ते. आणि यातून हिची एकदा ते प्रोडक्शन झालं की भविष्यात पहिल्यांदा अशा प्रकारच्या गोष्टीची निर्यात भारतातून होणार आहे. C-295 लक्षात घ्या, भारताकडून टाटा आहे. ओके, लिग्नोसॅट हा जगातील पहिला लाकडी उपग्रह आहे बघा, लिग्नोसॅट. ओके, 5 नोव्हेंबर 2024 प्रक्षेपित केलेला आहे. पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर लिग्नोसॅट मॅग्नेलियाच्या झाडापासून तयार केलेला आहे. आपण काय लक्षात ठेवतो? लिग्नोसॅट कोण आहे? तर जपान. आणि कसा आहे तो? दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचा लाकडी उपग्रह आहे. ओके, आर्मेनिया भारताचा सर्वात मोठा शस्त्र आयातदार. भारताकडून सर्वात शस्त्र आयात घेणारा देश कोणता? तर आर्मेनिया. पिनाका सिस्टीम असेल, आकाश आपलं एअर मिसाईल असेल, डॉर्नियर 228 हे विमान असेल, तर हे सगळं भारताकडून घेण्यात आलेलं आहे आर्मेनिया देशाने. आणि भारताचा सर्वात मोठा तो शस्त्र आयातदार ठरलेला आहे. इस्रोने भारताची पहिली मार्स अँड मून ॲनालॉग मिशनचे उद्घाटन केलेले आहे. कुणी? इस्रोचं आहे बघा, पहिलं मार्स अँड मून ॲनालॉग मिशन AM. ओके, ॲनालॉग मिशन आहे मार्स अँड मूनचं, तर इस्रोच आहे हे. अंतरिक्ष अभ्यास. संरक्षण मंत्रालय डिफेन्स स्पेस एजन्सीने नवी दिल्ली येथे भारताचा पहिला अंतरिक्ष सराव नोव्हेंबर 2024 केला. नोव्हेंबर 2024 आपल्या डिफेन्स मिनिस्टरने अंतरिक्ष अभ्यास केलेला आहे. ओके, एक स्पेस एक्सरसाइज म्हणू शकतो. तर ह्या संरक्षण मंत्रालयाची जी डिफेन्स स्पेस एजन्सी आहे त्यांनी हा अंतरिक्ष सराव पार केलेला आहे. ऑस्ट्रा-हिंद. ओके, आपल्याला मध्ये नावात येतं आहे ऑस्ट्रेलिया आणि हिंद. ओके, यांचा एक विदेशी प्रशिक्षण नोड पुणे येथे त्यांचा सराव पार पडलेला आहे. ऑस्ट्रा-हिंद हा भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सराव पार पडतो. ओके, ऑस्ट्रेलिया आहे, नॉट ऑस्ट्रिया. ओके, त्यानंतर बघा प्रोजेक्ट शौर्यगाथा. भारतीय लष्कराने शिक्षण आणि पर्यटनाच्या माध्यमातून भारताच्या लष्करी वारशांचे संवर्धनाने प्रचार केला आहे. प्रोजेक्ट शौर्यगाथा कोणाचा आहे? भारतीय लष्कराचा आहे. तेलंगणा नौदल कम्युनिकेशन स्टेशनची पायाभरणी आणि त्यामुळे वातावरणात प्रभावी नियंत्रण सुरक्षित करण्यात येणार. काही महत्त्वाचे नाही, फक्त नौदल कम्युनिकेशन स्टेशनची पायाभरणी तेलंगणात झाली आहे. युरोपा क्लिपर मिशन हे महत्त्वाचं आहे. युरोपा क्लिपर मिशन. नासा संपला विषय. नासाने गुरुचा चंद्र म्हणजे गुरुचा सॅटेलाईट आहे त्याचं नाव आहे युरोपा. ओके, पृथ्वीचा कसा मून आहे, ओके, तसा गुरुचा सॅटेलाईट कोणता आहे? तर युरोप आहे. ओके, या युरोपावरील जीवसृष्टीचा शोध घेणे यासाठी मिशन नाव आहे युरोपा क्लिपर मिशन. ओके, नासाचा आहे आणि गुरु. ओके, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चाणक्य संरक्षण संवाद 2024 नवी दिल्ली येथे पार पडलेला आहे, जे गंभीर सुरक्षा समस्यांवर लष्करी तज्ज्ञ, रणनीतिकार आणि संरक्षण नेत्यांना एकत्र आणतं. ओके, जे गंभीर सिक्युरिटी इश्यूज आहेत त्यावर इंटरनॅशनल एक आहे चर्चासत्र आहे. ओके, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या INS विक्रांतवरून नौदलाच्या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले आहेत. ओके, INS विक्रांतवर मुर्मू सहभागी झालेले आहेत. प्रोजेक्ट आकाश तीर महत्त्वाचा आहे. लष्कराने बघा, आर्मीने देशाच्या हवाई संरक्षण प्रणालीला पूर्णतः एकात्मिक आधुनिक करण्याचा एक उपक्रम आहे. प्रोजेक्ट आकाश तीर कोणाचा आहे? म्हणजे लष्कराचा आहे. कोणाच्या साथीने? हवाई संरक्षणाच्या साथीने. या दोघांनी एकात्मिक आधुनिकीकरण करण्याचा हा उपक्रम आहे प्रोजेक्ट आकाश तीर. ओके, बघा आता महत्त्वाची पुस्तके बघा, आता पुरस्कार आणि पुस्तके. समंता हार्वे 2024 बुकर पारितोषिक विजेते. ओके, समंता हार्वे ब्रिटिश लेखिका आहेत. या ऑर्बिटल हे नाव म्हणत आहे. ऑर्बिटल ही कादंबरी आणि बुकर जिंकणारी ही व्यक्ती ठरली आहे समंता हार्वे. अवकाश क्षेत्रावर आधारित ही पहिलीच कादंबरी आहे. 6 अंतराळवीर आणि त्यांचा एक दिवस या कथेवर आधारित आहे आणि या कथेवरती आधारित त्यांना 2024 बुकर पारितोषिक मिळालेलं आहे. डेव्हिड एरपेनबेग आपण बघितलेलं होतं. एरपेनबेगना इंटरनॅशनल बुकर पारितोषिक मिळालं होतं. ओके, जर्मनीचे एरपेनबेग. ओके, तर ओनली बुकर हे समंता हार्वेने मिळालं आहे. हे कुठले आहेत? ब्रिटिशचे आहेत. ओके, 2023 प्रोफेट सॉन्ग हा पॉल लिंच यांना बुकर पारितोषिक मिळालं होतं. आयर्लंडचा 23 प्रोफेट सॉन्ग पॉल लिंच. ओके,
त्यानंतर बघा मारिया कोरिना मचाडो, ओके, मारिया कोरिना मचाडो व राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार एडमंडो गोंझालेस उरुतिया हे दोघेही व्हेनेझुएला देशाचे आहेत, व्हेनेझुएलाचे. यांना स्वातंत्र्यासाठीचे सखारोव पारितोषिक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ईयूचा हा पुरस्कार आहे सखारोव पुरस्कार, युरोपियन युनियनचा. सखारोव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? एक मचाडो आणि उरुतिया हे दोघेही व्हेनेझुएला देशाचे आहेत, व्हेनेझुएला देशाचे आहेत मचाडो आणि उरुतिया. यांना ईयूचा सखारोव पुरस्कार प्राप्त झालेला आहे 2024चा. त्यानंतर बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अल्जेरियाच्या सिदी अब्देल्लाह टेक्नॉलॉजी विद्यापीठाकडून राज्यशास्त्रातील डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे. मुर्मू यांना कोणत्या देशाची डॉक्टरेट पदवी मिळाली? अल्जेरियाची. अभिनेता दारा सिंग खुराना यांना राष्ट्रकुल युवा वर्ष चॅम्पियन पुरस्कार मानसिक आरोग्य जागरूकता कार्याबद्दल देण्यात आलेला आहे. राष्ट्रकुलचा युवा चॅम्पियन पुरस्कार कुणाला मिळाला आहे? दारा सिंग खुराना हे ॲक्टर आहेत. ओके. उर्मिला चौधरी नेपाळ ग्लोबल अँटी रेसिझम चॅम्पियनशिप पुरस्कार मिळाला आहे 2024ने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. उर्मिला चौधरी ग्लोबल अँटी रेसिझम चॅम्पियनशिप, ओके, नेपाळचे आहे ते. भारतातील सर्वोत्कृष्ट बँक ग्लोबल फायनान्सच्या मॅगझिनच्या द्वारे जी सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार मिळाला आहे भारतातील, तर ती भारतातील कोणती बँक आहे? तर SBI. बिभाव तालुकदार IUCNचा हेनरी, ओके, मेसेल कन्झर्वेशन लीडरशिप अवॉर्ड, IUCNचा एक हेनरी मेसेल कन्झर्वेशन लीडरशिपचा अवॉर्ड आहे. तो कोणाला मिळाला आहे? बिभाव तालुकदार, ओके. आसाममधील प्रभावी संवर्धनवादी आहेत ते आणि त्यांना IUCNचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. बिभाव तालुकदार त्यांना नुकतंच IUCNचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ते कोणत्या राज्याचे आहेत असं विचारलं तर ते आसाममधील आहेत. ओके. रविशंकर यांना फिजीचा ऑनररी ऑफिसर ऑफ द ऑर्डर हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. बघा रविशंकर यांना फिजीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ब्रॅट, ओके, ब्रॅट हा शब्द कसा बघा, ब्रॅट हा कॉलिन्स डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर आहे. ब्रॅट, ओके, कॉलिन्स डिक्शनरीचा. ब्रॅट म्हणजे गैरवर्तन करणाऱ्या मुलांचे वर्णन, ओके. ब्रॅट स्पॉइल्ड, ओके, असं म्हणतात ना काही काही मुलांना गैरवर्तन करतात ते, ओके. तर त्यांचे वर्णन करणारे हा शब्द ब्रॅट हा कॉलिन्स डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर आहे. अनिल प्रधान रोहिणी नय्यर पुरस्कार 2024. अनिल प्रधान यांना रोहिणी नय्यर पुरस्कार. त्या ओडिशातील हे कार्यकर्ते आहेत, ग्रामीण विकासामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. रोहिणी नय्यर, ओके. सोनू सूद थायलंड ब्रँड अँबॅसेडर आणि मानद पर्यटन सल्लागार. सोनू सूद थायलंडचे ब्रँड अँबॅसेडर आणि मानद पर्यटन सल्लागार सोनू सूद यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेले आहे थायलंडचे. फिलिप्स नॉयस ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार. फिलिप नॉयस, ओके, सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार. ऑस्ट्रेलियाचे चित्रपट निर्माते आहेत, यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार. फिलिप नॉयस नाव लक्षात ठेवा. ओके. सुहास जोशी, ओके, ज्येष्ठ अभिनेत्री आहे ते सुहास जोशी, ओके, ओके. तर विष्णुदास भावे गौरव पदक 2024 त्यांना प्राप्त झालेलं आहे. प्रशांत दामले अभिनेते त्यांना 2023 विष्णुदास भावे गौरव पदक बहाल करण्यात आलं होतं. यावर्षी 2024 सुहास जोशी या अभिनेत्री आहेत, ओके, अभिनेत्री आहेत, त्यांना हे प्राप्त झालेलं आहे. स्पीकिंग विथ नेचर द ओरिजिन ऑफ इंडिया एन्व्हायरमेंटलिझम, ओके, हे पुस्तक रामचंद्र गुहा यांनी लिहिलेलं आहे. स्पीकिंग विथ नेचर रामचंद्र गुहा यांचं द ओरिजिन ऑफ इंडिया एन्व्हायरमेंटलिझम हे पुस्तक कुणाचं आहे? रामचंद्र गुहा, ओके. इन्फोसिस प्राईज मुंबईचे डॉक्टर सिद्धेश कामत, ओके, बायोॲक्टिव्ह लिपिडवर त्यांनी काम केलेलं आहे. इन्फोसिस प्राईज बायोॲक्टिव्ह लिपिड मुंबईचे सिद्धेश कामत आहेत. बायोॲक्टिव्ह लिपिडवर त्यांनी काम केलेलं आहे. इन्फोसिस प्राईज, ओके. सॉरी थोडं म्यूट झालेलं होतं, सॉरी. बघा आपण कुठून मागं घेऊ, आपण पुन्हा रिडिक घेऊ, ओके. वेट, बघा आपण हे सुहास जोशी स्पीकिंग विथ नेचर हे पुस्तक पाहिलं होतं. हे पुस्तक कुणाचं होतं? तर ओरिजिन ऑफ इंडिया एन्व्हायरमेंटलिझम रामचंद्र गुहा यांचं हे पुस्तक होतं. त्यानंतर बघा आपण पाहतोय मुंबईचे डॉक्टर सिद्धेश कामत, ओके, मुंबईचे डॉक्टर सिद्धेश कामत यांना
त्यांच्या बायोॲक्टिव्ह लिपिडवर काम केल्याबद्दल इन्फोसिसचा एक पुरस्कार मिळालेला आहे. इन्फोसिसचा पुरस्कार मिळालेला आहे. जैवशास्त्रीय बॉटनिस्ट आहेत, ओके, बायोलॉजिस्ट आहेत ते. त्यांनी बायोॲक्टिव्ह लिपिडवर कार्य केलं होतं, मुंबईचे होते, त्यासाठी त्यांना इन्फोसिस हा पुरस्कार मिळालेला होता. बॅलन डी'ओर पुरस्कार बघा, प्राइस 2024. पुरुष हा कोणाला मिळाला? रॉड्री यांना मिळाला आहे. रॉड्री हे स्पॅनिश फुटबॉलपटू आहेत, मँचेस्टर सिटीकडून खेळतात. ओके, रॉड्रीला मिळालेला आहे बॅलन डी'ओर पुरस्कार यावर्षीचा 2024. महिला नेहमीप्रमाणे एतना बोनामाती स्पेनची फुटबॉलपटू आहे, FC बार्सिलोना या फुटबॉल क्लबकडून खेळते. ओके, तर रियाल मद्रिद स्पेनचा हा फुटबॉल क्लब आहे. याला पुरुष क्लब म्हणून आणि महिला क्लब म्हणून FC बार्सिलोना यांना हा बॅलन डी'ओर पुरस्कार मिळाला आहे. ओके, लक्षात घ्या. तर रॉड्री हे नाव लक्षात घ्या, मागल्या वर्षी मेस्सीला मिळाला होता. हॉल ऑफ फेम AB डिव्हिलियर्स. ओके, हॉल ऑफ फेम पुरस्कार AB डिव्हिलियर्सला दक्षिण आफ्रिकेचा. त्याचबरोबर ॲलिस्टर कुक आणि नेतू डेव्हिड, ओके, यांना बघा AB डिव्हिलियर्स AB डिव्हिलियर्स, ॲलिस्टर कुक, नेतू डेव्हिड यांचा ऑक्टोबर 2024 हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ओके, तर ही सेकंड भारतीय महिला आहेत. ओके, याच्या अगोदर डायना एडोलजी यांना मिळालेला होता. ओके, ते डायना एडोलजी पहिली, ओके, आणि दुसरी नेतू डेव्हिड. अशा एकूण आता भारतीय किती चालले आहेत? 10 झालेले आहेत हॉल ऑफ फेममध्ये. ओके, हे क्रिकेटर आहेत हे सगळे. ओके, ॲलिस्टर कुक इंग्लंड, AB डिव्हिलियर्स दक्षिण आफ्रिका आणि नेतू डेव्हिड भारतीय महिला. ओके, राणी रामपाल बघा, महिला हॉकीपटू निवृत्त झाली. महिला हॉकीपट्टू आहे, ती निवृत्त झालेली आहे. हॉकी इंडियाने तिची जर्सी नंबर 28 सुद्धा निवृत्त केलेली आहे, राणी रामपाल. ओके, भारतीय महिला हॉकीची राणी, क्वीन ऑफ इंडियन हॉकी म्हणून ती प्रसिद्ध होती, राणी रामपाल. ओके, 2020चा पद्मश्री पुरस्कार, मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार 2020ला प्राप्त झाले होते राणी रामपालीला. ओके, त्यानंतर बघा, झिम्बाब्वे क्रिकेटने सर्वाधिक T20 या धावा बनवलेल्या आहेत. T20मध्ये म्हणजे T20 इंटरनॅशनलमध्ये सर्वात जास्त धावा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आता? झिम्बाब्वेच्या नावावर 344 धावा बनवलेल्या आहेत. सुमती धर्मवर्धन श्रीलंकेच्या आहेत. ICCच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अध्यक्षपदी निवड झालेली आहे. सुमती धर्मवर्धन श्रीलंकेच्या आहेत. अनीश सरकार कोलकाताचे वर्ल्ड यंगेस्ट रेटेड चेस प्लेयर. ओके, अनीश सरकार हा चेस प्लेयर आहे, रेटेड चेस प्लेयर आहे, वर्ल्डचा यंगेस्ट. ओके, FIH हॉकी पुरस्कार, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग. ओके, FIHचा हॉकी पुरस्कार 2024 कोणाला मिळालेला आहे? हरमनप्रीत सिंगला. गोलरक्षक PR श्रीजेश. ओके, नो युअर मेडिसिन ॲप डोपिंग विरोधी लढ्याला बळकट करण्यासाठी नाडाने विकसित केलेलं आहे. ओके, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नाडा, ओके, याने विकसित केलेलं आहे नो युअर मेडिसिन ॲप नाडा. ओके, के संजय मूर्ती भारताचे 15वे कॅग बघा, के संजय मूर्ती भारताचे 15वे कॅग. ओके, नियुक्ती होणारे हे पहिले तेलुगू व्यक्ती आहेत. ओके, पहिले तेलुगू व्यक्ती आहेत आणि अशा ठिकाणी नियुक्त होणारे के संजय मूर्ती हे 15वे कॅग ठरलेले आहेत. आंध्र प्रदेशचे आहेत ते. ओके, यापूर्वी त्यांनी 1991 ते IAS झालेले होते. 21 ते 24 शिक्षण मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्य करत होते. तर के संजय मूर्ती, ओके, कॅग झालेले आहेत 15वे. शारदा सिन्हा यांचे निधन झालेले आहे. प्रसिद्ध लोकगीत आणि शास्त्रीय संगीत गायिका आहेत. बिहार राज्याचे आहेत. बिहार की कोकिला आणि मिथिलाच्या बेगम अख्तर म्हणून यांची ओळख आहे. शारदा सिन्हा. ओके, प्रसिद्ध लोकगीत आणि शास्त्रीय संगीत गायिका आहेत शारदा सिन्हा, बिहारच्या आहेत. त्यांचे निधन झालेलं आहे. बिहार की कोकिला मिथिलाच्या बेगम अख्तर म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण असे पुरस्कार प्राप्त होते. 2000ला संगीत नाटक पुरस्कार प्राप्त होते. वीणा देव यांचं निधन झालेलं आहे. ज्येष्ठ लेखिका, संवादिका होत्या. न्यायमूर्ती KS पुट्टास्वामी कर्नाटकचे उच्च न्यायालय माजी न्यायमूर्ती होते. आधार योजनेला विरोध केलेला होता त्यांचा. ओके, आंध्र प्रदेश मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष होते, तर यांचं निधन झालेलं आहे. पंडित रामनारायण सारंगी वादक होते. पंडित होते. हिंदुस्थान संगीतकार, सारंगी उस्ताद म्हणून ओळख होती. 76ला पद्मश्री, 91ला पद्मभूषण, 2005ला पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त. ओके, 75ला संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार प्राप्त असे पंडित रामनारायण यांचं निधन झालेलं आहे. ओके, मंगेश कुलकर्णी गीतकार आणि पटकथा लेखक. मंगेश कुलकर्णी गीतकार आणि पटकथा लेखक होते, यांचं निधन झालेलं आहे. त्याचबरोबर काही आणखीन घडामोडी बघा एक्स्ट्रा. 5 आईज अलायन्स आपण बघितली होती, राज्यसेवेला प्रश्न आला होता. तर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया हे 5 देश. ओके, त्याचबरोबर बघा 9 आईज
म्हणजे ही 5 आयज आणि त्याबरोबर हे 4 देश घातलेले आहेत आणि 14 आयज हे सुद्धा संघटना आता झालेले आहेत. ओके, 9 आयज प्लस या बेल्जियम, इटली, म्हणजे बऱ्यापैकी युरोप कव्हर केलेला आहे यांनी या अलायन्समध्ये. ओके, त्यानंतर बघा मोदी यांना 2024 नोव्हेंबर 2024 कुठले कुठले पुरस्कार मिळालेले. एकतर नायजेरियाचा ग्रँड कमांडर हा पुरस्कार मिळाला, ऑर्डर ऑफ द नायजर. डॉमिनिकाचा अवॉर्ड ऑफ ऑनर, गयानाचा अवॉर्ड ऑफ एक्सलन्स, बार्बाडोसचा ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम. ओके, हे नरेंद्र मोदी यांना 2024 पुरस्कार मिळाले होते. ओके, काही ज्या घडामोडी आता सेकंड पार्टमध्ये झाल्या त्यांचं आपण क्विकमध्ये आता रिव्हिजन घेऊ. ओके, दाना चक्रीवादळ आपण पाहिलं होतं. ओके, दाना चक्रीवादळ आपण पाहिलं होतं ऑक्टोबरमध्ये बंगाल उपसागरात, नाव कतारनं दिलं होतं. ओके, त्यानंतर पहा जे वित्त करार कुठे झालं, करार जे CBDचा करार आहे त्याची COP16 कॅली येथे झाली. ओके, 92चा करार भारताने 92ला स्वाक्षरी आणि 94ला लागू केला होता. बाकू अझरबैजान येथे UNFCCची COP29 पार पडली. भारताचे प्रतिनिधित्व पर्यावरण राज्यमंत्री आपले गेलेले होते. 30 COP30 ही बेलेम ब्राझील येथे होणार आहे. दुर्गेश प्राणी उद्यान हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. पहिले ग्रीन बिल्डिंग काउन्सिलकडून प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिले प्राणी संग्रहालय. ब्रिक नॅशनल ॲग्री फूड मॅन्युफॅक्चरिंग इन्स्टिट्यूट मोहाली इथे होणार आहे. जुनो वेधशाळा चीनची आहे, न्यूट्रीचा अभ्यास करण्यासाठी सुरू केलेला आहे. वज्र शॉटगन बंदूक आहे आपली नौदल ड्रोनविरोधी. अभय पाणबुडीवरती जहाज आहे. ओके, लिग्नोसॅट हा भारतातील जगातील पहिला लाकडी उपग्रह. ओके, जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसॅट मॅग्नेलियाच्या झाडापासून तयार केला. आर्मेनिया भारताचा सर्वात मोठा शस्त्र आधार. इस्रोने भारताची पहिली मार्स अँड मून ॲनालॉग मिशनचे उद्घाटन केलेलं आहे. अंतरिक्ष अभ्यास संरक्षण मंत्रालयाचे डिफेन्स स्पेस एजन्सीने नवी दिल्ली येथे भारताचा पहिला सराव 2024 केला. ऑस्ट्रा हिंद आपलं भारत ऑस्ट्रेलियाचा सराव पुणे येथे पार पडलेला आहे. त्याचबरोबर प्रोजेक्ट शौर्यगाथा लष्कराचा आहे. युरोपा क्लिपर मिशन नासाचा गुरुचा चंद्र युरोपा याच्यावर जेसूटचा शोध घेण्यासाठी मिशन आहे. त्याचबरोबर प्रोजेक्ट आकाश 3 आर्मी आणि एअरफोर्सचा आहे. समंता हार्वे ब्रिटिशची आहे, बुकर पारितोषिक विजेती. ऑर्बिटल ही पहिली पुस्तक, अवकाश क्षेत्रावर पहिलीच कादंबरी. ओके, 23चा प्रॉफेट सॉन्ग हा पॉल लिंच आयर्लंडचा, त्याला बुकर प्राईज मिळालं होतं. मचाडो आणि उरुतिया हे दोघे व्हेनेझुएला देशाचे आहेत, त्यांना EUचा सकाराव पुरस्कार प्राप्त झालेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अल्जेरियाची डॉक्टरपदी प्राप्त झाले आहे. दारासिंग खुराना यांना राष्ट्रकुल युवा वर्ष चॅम्पियन पुरस्कार मानसिक आरोग्याबद्दल केलेल्या कार्याबद्दल पुरस्कार प्राप्त झाला आहे. उर्मिला चौधरी यांना ग्लोबल अँटी रेसिझम चॅम्पियनशिप पुरस्कार नेपाळच्या आहेत त्या. SBI भारतातील सर्वोत्कृष्ट बँक ग्लोबल फायनान्स मॅगझिननुसार. बिभाग तालुकदार आयुष यांचा लिडरशिप कॉन्झर्वेशन लिडरशिप अवॉर्ड मिळालेला आहे, हे आसाममधील आहेत ते. त्याचबरोबर ब्रॅट हा कॉलेज डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर आहे. अनिल प्रधान रोहिणी अय्यर पुरस्कार ओडिशातील आहेत. सोनू सूद थायलंड ब्रँड अँबॅसेडर. फिलिप नॉयस सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार ऑस्ट्रेलियाचे आहेत ते. ओके, मागल्या डग्लस यांना मिळाला होता, मायकल डग्लस, आता फिलिप नॉयस. सुहास जोशी अभिनेत्री यांना विष्णुदास भावे गौरव पदक. स्पीकिंग विथ नेचर रामचंद्र गुहा यांचं हे पुस्तक आहे. द ओरिजिन ऑफ इंडिया एन्व्हायरमेंटलिझम. इन्फोसिस प्राईज हे मिळालं होतं सिद्धेश कामत यांना. ओके, बायोॲक्टिव्ह लिपिडवर काम केल्यासंदर्भात. बॅलन डिओर पुरस्कार महत्त्वाचा रॉड्रीला मिळाला आहे, स्पेनचा आहे तो. आणि महिलांचा एतना बनमाटी ही पण स्पेनची आहे. ओके, हॉल ऑफ फेम डिव्हिलियर्स, कुक आणि नीतू डेव्हिड. ओके, 10 आता भारतीय झालेली आहेत. राणी रामपाल 28 नंबर जर्सी निवृत्ती केलेली आहे, भारतीय महिलाची हॉकी राणी होती, भारतीय महिला हॉकीची राणी होती ती. ओके, 2020ला पद्मश्री ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार. झिम्बाब्वे क्रिकेटने सर्वाधिक T20 धावा बनवल्या आहेत 20 ओव्हरच्या सामन्यामध्ये गॅम्बिया विरुद्ध. सुमती श्रीवर्धन ICCच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आणि सरकार यंगेस्ट रेटेड चेस प्लेयर. FIH हॉकी पुरस्कार हरमनप्रीतला प्राप्त झालेला आहे. नो युअर मेडिसिन ॲप हे नाडाच आहे, नो युअर मेडिसिन ॲप नाडा. संजय मूर्ती 15वे कॅट, पहिले तेलुगू व्यक्ती, आंध्र प्रदेशचे राज्याचे आहेत. शारदा सिन्हा यांचं निधन झालेलं आहे, बिहार की कोकिला म्हणून फेमस होती बिहार राज्याची. ओके, KS पुट्टास्वामी यांचे निधन झालेले आहे. पंडित रामनारायण यांचं निधन झाले आहे, ज्येष्ठ सारंगवादक पंडित होते, सर्व पुरस्कार प्राप्त झाले होते, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण. मंगेश कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. 5 आयज अलायन्स आपण पाहिले होत्या. आणि नरेंद्र मोदी यांना 2024 या देशाने त्यांना सर्वोच्च पुरस्कार दिलेले होते. नायजेरिया असेल, डॉमिनिका, गयाना, बार्बाडोस. ओके, तर इथं आपलं संपते डिसेंबर मंथ. ओके, इथून जे 2024 इथं सगळं आपलं कवर झालेलं आहे. ओके, चलो.